हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे की आपला 10वीचा निकाल हा 8 मे 2026 रोजी लागलेला आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं हे माहीत नसल्या कारणानं विद्यार्थी सध्या अडचणीत आहेत. तर विद्यार्थ्यांना पूर्णपणे ऍडमिशनची प्रोसेस कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी सूचना आहे. त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपली जी वेबसाईट आहे MahaFYGCAdmissions.in, त्याच्यावरती आपण जेव्हा ओपन करणार आहे त्याच्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन अजून पण ऑन दिसत आहे. आपल्याला नोटिफिकेशन मिळालं होतं की विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 मे 2026 पर्यंत खुली आहे. पण आज आहे सकाळी 11:47 झालेले आहेत. 11 मे 2026 आजची तारीख आहे. तरी पण ही रजिस्ट्रेशनची लिंक चालू आहे. तुम्ही याला क्लिक केलात तर तुम्ही तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, तुमच्या ज्या डिटेल्स आहेत ते वापरून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन हे इथून करू शकता. लक्षात. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पुढे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हा एक विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा प्रश्न आहे. तो आपण इथं सॉल्व्ह करणार आहे की विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि 11वी ऍडमिशनच्या बाबतीत सर्व नोटिफिकेशन, नोटिसेस आणि माहिती वेळोवेळी तुम्हाला पुरवण्यात येणार आहे. तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंत बघा, नंबर ऑफ कॉलेजेस किती बघायला मिळत आहेत, 9584. तर आतापर्यंत जवळजवळ 8,26,173 विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपल्याकडे टोटल इनटेक म्हणजे किती जागा शिल्लक आहेत बघा, सर्व प्रकारचे कॉलेजेस पकडून, गव्हर्नमेंट कॉलेज असतील, गव्हर्नमेंट पार्शियली एडेड असतील, एडेड कॉलेज असतील, तर हे सगळ्या वॅकन्सी पकडून आपल्याकडे 21,92,036 एवढ्या टोटल जागा आपल्याकडे वॅकन्सी अवेलेबल आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणार आहे. त्यातले जे 4 लाख विद्यार्थी आहेत, जवळजवळ 4,80,000 ते विद्यार्थी कोटामधून ऍडमिशन घेऊ शकतात आणि 17,12,513 विद्यार्थी कॅप वॅकन्सी घेऊ शकतात. तर बघा, आज आहे 11 मे 2026 सकाळी 10 ते 13 मे 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी 0 राऊंड म्हणजेच काय माहितीये का, 0 राऊंड म्हणजे कॅप वॅकन्सी. ज्या विद्यार्थ्यांनी त्याच कॉलेजमध्ये 10वी केली आहे, शाळेमध्ये 10वी केली आहे आणि त्याच्याच अटॅच 11वीचं कॉलेज असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही 0 राऊंड फेरी आहे. त्या विद्यार्थ्यांनी 0 राऊंड मध्ये आधीच नोंदणी केली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजून नव्याने नोंदणी करायची आहे ते विद्यार्थी 11 मे ते 13 मेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नव्यानं नोंदणी करू शकतात. पण या विद्यार्थ्यांनी कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रतेचा तपशील सादर करायचा आहे. अर्जाचा भाग 1 ब्लॉक करायचा आहे आणि कोटा प्राधान्य निवडायचं आहे. याबाबतची संपूर्ण नोंदणी करू शकतात, हे लक्षात घ्या. ते कसं करायचं आता पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे. आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे, एक नोटीस आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते आपली जी अर्जाची पार्ट 1 ची जी नोंदणी आहे किंवा तो जो पार्ट 1 आहे तो फिलअप करायचा होता आपल्याला. तो 10 एप्रिल 2026 पासून 10 मे 2026 पर्यंत आपण तो फिलअप करू शकत होतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोटामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, नवीन नोंदणी करायचं आहे, तर नवीन नोंदणी अजून चालूच आहे. त्यामुळं 10 मे पर्यंत जी रजिस्ट्रेशनची नोंदणी होती ती 10 मेला रजिस्ट्रेशनची नोंदणी विद्यार्थी करू शकत होते. 10 मे आणि नव्याने ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं ते नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. ठीक आहे. 8 मेला आपला निकाल लागला. तर ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती 3 नियमित फेरी असणार आहेत. ओपन टू ऑल 4थी फेरी असणार आहे आणि मुलींकरता विशेष 5वी फेरी असणार आहे. त्यामुळं 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची 0 फेरी आणि नियमित फेरीचे वेळापत्रक सादर केलेले आहे, ते मी तुम्हाला माहिती करून देतो. व्यवस्थित सूचनांचं पालन करायचं आहे. ते विद्यार्थ्यांनी बघा, जी आपली 0 फेरी आहे त्याच्यामध्ये बघा 8 मे ते 10 मे काय करायचंय, विद्यार्थ्यांनी नोंदणी व अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर करायचा होता. त्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असणार आहे, अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर केला असणार आहे. आता आज दिनांक 11 मे 2026 ते 13 मे 2026 ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हे लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करायचा आहे. अर्जाचा भाग 1 सादर करायचा आहे ह्याचा अर्थ काय आहे की अर्जाचा पार्ट 1 भरायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल
किंवा ज्या विद्यार्थ्यांना पार्ट 1 भरायचा आहे त्यासाठी आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये आय बटन असेल त्याच्यावरती लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला तो व्हिडिओ पूर्णपणे मिळून जाईल. तुम्ही त्याद्वारे पार्ट 1 पूर्णपणे भरू शकता आणि तुमचा विद्यार्थ्याचा पार्ट 1 आहे तो लॉक करायचा आहे. पार्ट 1 लॉक करून झाला. आता विद्यार्थी एकाच वेळीच भाग 2 कोटासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. हे लक्षात घ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी. पार्ट म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, कोटामधून जर ऍडमिशन घ्यायचं. आता कोटा ऍडमिशन म्हणजे मगाशी सांगितलं तुम्हाला मी की त्याच शाळेमध्ये तुमचं 10वी झालं आणि त्यालाच अटॅच त्याच शाळेचं म्हणजे कॉलेज असेल, त्यांचंच कॉलेज असेल तर तिथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही एकाच वेळेस फक्त ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये कोटामध्ये काय काय येतं, व्यवस्थापन कोटा, मॅनेजमेंट कोटा येतो, इन हाऊस कोटा येतो आणि अल्पसंख्याक कोटा येतो. हे 0 राऊंडसाठी. ओके. विद्यार्थी किमान 1 आणि 10 वेळा कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्य तो भरू शकतो. इन हाऊस कोटातून ऍडमिशन घेण्यासाठीच सांगतोय मी तुम्हाला. लक्षात, तुम्हाला कमीत कमी 1 प्रिफरन्स द्यावा लागेल. जास्तीत जास्त तुम्ही 10 प्रिफरन्सेस देऊ शकता 0 राऊंडसाठी. ही सर्वच्या सर्व जी गोष्ट आहे ती 0 राऊंडसाठी आपण बोलत आहोत. कारण बघा, सन 2026-27 11वी प्रवेश प्रक्रिया 0 फेरी 0 राऊंडसाठी चाललेला आहे आपला. अजून जे जनरल कॅप राऊंड आहे ते चालू झालेलं नाही, हा 0 राऊंड आहे. आता बघा 14 मे ते 15 मे काय करायचं आहे, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागणार आहे. प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट लागेल 14 ते 15 तारखेला. त्याच्यानंतर 16 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, तात्पुरता गुणवत्ता यादीमध्ये जर तुमच्या काही दुरुस्ती मागण्या करायच्या असतील, ग्रीव्हन्स रिॲड्रेसल तुम्ही करू शकताय. संबंधित उपसंचालक यांच्या मार्फत हरकती दुरुस्ती मागण्याचे ऑनलाईन निवारण केले जाईल. संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रार निवारण अंतिम केलं जाईल. हे 16 मेला होईल. 18 मेला फायनल मेरिट लागणार. बघा, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. एकदाच होणारी प्रक्रिया आहे. एकदा जर या गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव, आईचं वडिलांचं नाव, हे सगळं डिटेल्स वगैरे चुकल्या तर ह्या परत नीट केल्या जाणार नाही. त्यामुळं जेव्हा तुम्ही डिटेल्स भरताय त्या काळजीपूर्वक भरा. सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही एकदाच होणारी प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापन, इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोटासाठी 0 राऊंड हा वाटप केला जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांना ते जे जे इलिजिबल जे कॉलेज असेल ते त्यांना मिळून जाईल. आणि मग 19 मे ते 19 मेला काय करायचं आहे, अल्पसंख्याक कोटा, इन हाऊस कोटा 0 राऊंडसाठी प्रवेशासाठी महाविद्यालयात यादी लावली जाईल. हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याचं काय केलं जाईल, सगळ्यांनी या दिलेल्या रिक्त जागा प्रत्याशित करणे या विभागाकडून दिली जाईल. लक्षात, प्रवेशासाठी महाविद्यालयाने यादी प्रदर्शित केली जाईल. इन हाऊस कोटासाठी विद्यार्थ्यांनी जाऊन तिथे ऍडमिशन करू शकतात. 20 मे ला रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील आणि 20 मे ला परत पहिल्या फेरी करता जागा प्रदर्शित करणे. कोटासह जागा जसं आता समजा या कोटासाठी ऍडमिशन मधून काही कोटाच्या जागा परत शिल्लक राहिल्या तर परत तुम्ही कोटामध्ये ऍडमिशन घेऊ शकता, पण पहिल्या फेरीसाठी. आता पहिल्या फेरीसाठी जर वेगळं वेळापत्रक आपल्याला जाहीर करण्यात आलं आहे, ते पण तुम्ही इथं बघून घ्या. तर बघा, नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 मधील बदल जर तुम्हाला करायचा असेल तर ते तुम्ही कधी करू शकता, 21 मे. आता हे 19 मे, 20 मेचा विषय संपला. 20 मेला 0 राऊंडची प्रोसेस संपून गेली. तर तुम्हाला नवीन राऊंड जो पहिला नियमित कॅप फेरी पहिली असणार आहे त्यासाठीचं वेळापत्रक मी आता तुम्हाला सांगत आहे. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 मधील बदल तुम्ही 21 मे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करू शकता. 22 मेला 21 आणि 22 मेला तुम्ही काय करणार, जर तुमच्या पार्ट 1 मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करणं किंवा नव्यानं रजिस्ट्रेशन करणं हे तुम्ही तरी पण करू शकता. विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 सुद्धा भरू शकतात. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायच्या 10 प्रिफरन्सेस, कमीत कमी 1 प्रिफरन्स, जास्तीत जास्त 2 प्रिफरन्सेस तुम्ही देऊ शकताय. हे झालं कॅपसाठी. तसंच तुम्ही कोटासाठी पण प्रोसेस करायची आहे. कोटामधून ज्या जागा शिल्लक राहिल्या असतील, 0 राऊंड फेरीमधून ज्या जागा शिल्लक राहिल्या असतील त्याची प्रोसेस सुद्धा साईड बाय साईड चालणार आहे. तर 21 आणि 22 साठी तुम्ही कोटासाठी सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन आणि भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकता. विद्यार्थ्यांना कोटा प्रवेशासाठी व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश, अल्पसंख्याक कोटा पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवायचा आणि लोक करायचा आहे. तसंच कॅपसाठी पण विद्यार्थ्यांनी त्याच वेळेस 21 आणि 22 मे ह्या दिवशी काय करायचं आहे, त्यांचा पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालय दिली जातील विद्यार्थ्यांना. अलग लक्षात. त्यामुळे काय केलं जातं,
विद्यार्थ्यांनी 10 प्रिफरन्सेस इथं देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 10 प्रिफरन्सेस द्या. प्रवेश अर्जाची कार्यवाही संपली 21 आणि 22 तारखेला. 23 मेला काय होणार? अलॉटमेंट प्रोसेस होणार. 23 मे ते 26 मे आहे ती अलॉटमेंट प्रोसेस होणार. अलॉटमेंट झाली. आता त्याच्यानंतर 26 मेला काय होणार आहे बघा, वाटप प्रक्रिया, अलॉटमेंट प्रोसेस, कॅप फेरी 1 होणार. पोर्टलवरती फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रवेश केली जाईल. म्हणजे तुम्हाला पोर्टलवरती, आपण जे ऑनलाईन पोर्टल आहे या पोर्टलवरती आपल्याला जाहीर केलं जाईल की महाविद्यालय वाटप केले जातील, महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित केली जाईल. विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा तपशील प्रदर्शित केला जाईल. कधी? 26 तारखेला पहिली लिस्ट लागणार आहे, हे लक्षात ठेवा. पहिली लिस्ट ही 26 तारखेला लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित केली जाईल. कनिष्ठ महाविद्यालय जे आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांना पण यादी मिळणार. हे विद्यार्थी तुमच्याकडे अलॉट झालेले आहेत. सो प्रवेशासाठी कट ऑफ पण यादी प्रवेश केली जाईल. कट ऑफ पण 26 मेला असं लागणार आहे. विद्यार्थ्यांना SMS द्वारे समजलं जाईल की तुम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे. सो प्रवेश प्रक्रिया जी आपली आहे त्याच्यातली जी पहिली फेरी आहे त्याची यादी जी आहे ती आपल्याला किती तारखेला लागणार आहे? 26 मेला लागणार आहे. आणि सेम तसंच कोट्यासाठी पण लागणार आहे. कोटासाठी असो किंवा आपली नॉर्मल कॅप फेरी असो, त्यासाठी जी प्रवेश फेरीची जी पहिली लिस्ट आहे ती आपल्याला 26 मेला लागणार आहे. आता वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सहमत असल्यास विद्यार्थी प्रवेशासाठी पुढे जा. प्रोसेस फॉर ऍडमिशन करायचं आहे. आता विद्यार्थ्यांना हे प्रोसेस फॉर ऍडमिशन कसे करायचं आहे हे आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणारच आहे. याच्यामध्ये फक्त या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघत आहोत की कसं एकदम जे ऍडमिशन प्रोसेस आहे, वेळापत्रक कसं चालणार आहे हे आपण डिस्कस करत आहोत. सो विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव त्याच्या नावाच्या पुढं आलं आणि त्या विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना लॉग इन करून प्रोसेस फॉर ऍडमिशनसाठी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये जायचं. जात असताना आपलं जे अलॉटमेंट लेटर आहे ते घेऊन जायचं, आपला जो अर्ज आहे तो घेऊन जायचा, आपले सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जायचे आहेत. आणि तुम्हाला जर डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील की ऍडमिशनसाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक तुम्हाला इथं आय बटन मध्ये मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्णपणे बघा. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशन करताना लागणार आहेत, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. मग विद्यार्थी लॉग इन वरती जाऊन प्रोसेस फॉर ऍडमिशन करेल, अलॉटमेंट लेटर घेईल, डॉक्युमेंट्स घेईल, महाविद्यालयात जाईल आणि ऍडमिशन करून आपली तिथे फी भरून आपलं काय करेल, तो ऍडमिशन कन्फर्म करेल. पण एखाद्या विद्यार्थ्याला ते ऍडमिशन घ्यायचं नसेल त्या कॉलेजमध्ये तर त्यांना नकार द्यायचा. प्रवेशाची पुष्टी नकार आणि प्रवेश रद्द करणे, महाविद्यालयाच्या लॉग इन वर जाऊन हे सगळं चालणार आहे. समजा काय करायचं, तुम्हाला एखाद्या कॉलेजचं नाव तुमच्या नावाच्या पुढे लागलं, तुम्हाला ते कॉलेज मिळालं पण तुम्हाला तिथे ऍडमिशन नाही घ्यायचं, तर तुम्हाला त्या कॉलेजवरती जाता येत असेल तर कॉलेजवर जावा किंवा त्या कॉलेजला फोन करा, माझा प्रवेश रद्द करा, मला नकार द्यायचा आहे, मला तुमच्याकडे ऍडमिशन घ्यायचं नाही असं सांगावं लागेल. कारण आपण 10 नावं देतो ना, 10 नावातलं कुठलं तरी एक कॉलेज तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचं नाव जास्तीत जास्त प्रिफरन्स वरती द्या, ज्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. त्या पण प्रोसेस आपण पुढे जाऊन बघणारच आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यालयाने प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे, हे कोटासाठी चालू झालं. विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे, पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे, हे सगळं हे चालू झालं आहे. साईड बाय साईड कॅपचं आणि साईड बाय साईड हे कॅपचं झालं, हे आपलं कोटासाठीच प्रोसेस. रिक्त जागा प्रदर्शित केला. आता यातून ज्या जागा रिक्त राहतील, म्हणजे बघा 26 मे ते 28 मे 3 दिवस तुमची प्रोसेस चालणार आहे ऍडमिशनची, त्याच्यातून ज्या जागा रिक्त राहतील ते 29 मेला लिस्ट लागल. सो कॅपसाठी पण राहतील आणि कोटासाठी पण राहतील. आणि दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक हे जाहीर केलं जाईल 30 मेला. वरील वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यवाही शाळा कनिष्ठ माहिती विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करणे ही सर्वांसाठी नोंद आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण आली, तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला पूर्णपणे विचारू शकता. आपला कमेंट बॉक्स ओपन आहे, त्याच्यामध्ये कमेंट टाका. मी तुम्हाला खाली आपली इन्स्टाची ID देत आहे, त्याच्यावरती तुम्ही टॅप करून तिथं मला तुम्ही मेसेज करू शकता. कमेंट बॉक्समध्ये मेसेज द्या. तुम्हाला जे काय अडचण असतील, तुम्हाला शून्य फेरीसाठी काय अडचण असेल, तुम्हाला कॅप राऊंड 1 साठी काय अडचण असेल, तर त्यासाठी जे काही अडचणी असतील त्याचं मी पूर्णपणे निवारण करणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्या. तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद.
आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पूर्णपणे सगळ्या नोटिसेस माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर असाच सपोर्ट राहू द्या. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.